काय धर्मरीत तुम्हा शिकवावे हित
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाधारे देशा विस्तार बाबाची सद्गुरुदास दुबा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुम चांगला झालो पावन झालो चराचे जयाचे केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार आता मनोजवं मारुतिल्लवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरेकमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युर्मुक्षीयमामृताम् या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु कार्यरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः आपणाची देव होय गुरु माझ्या विठोबाचा माझे बाबाच माझे गुरु माझे बाबांचं भयंकर कठीण तत्व देऊन गेले सांगतो काय धर्म नीत तुम्हा शिकवावे हित अवघेदची लीळा लीळा ब्रह्मांड सफळ नाम महादेव येथे निवडला भाव तुका म्हणे वेळे तुम्हा माझे कान कळे अवघेदची लीळा लीळा ब्रह्मांड सफळ तुकोबांचा भगवान शिवांना एक विनंती प्राप्त झाली हा जो अभंग आहे माझी जिव्हाळ्याचे संत श्रेष्ठ तुकोबा यांचा अभंग कळला पाहिजे हे कळण्याच्या आधी संतांची भाषा कळली पाहिजे संतांची भाषा कळण्यासाठी माणसांची भाषा कळली पाहिजे नाही येऊ द्या त्याच्यात डिस्टर्ब होतो मला काही ते आवडत पाया पडतो तुम्हाला खरं सांगतो मला झाले 42 वर्ष या क्षेत्रात 42 वर्ष चटणी नसता येत नव्हती तसा उत्तर 1992-93 ला मी आपल्या एरियात चांदवडला कीर्तन महोत्सवासाठी माझी निवड केली होती त्यावेळेला मी ते 10 दिवस होतो मराठी शाळेत राजवाडीच्या वस्तीवरती तेव्हा सप्ताह तिथे कीर्तनाला गेलो हा प्रवास आहे मी माझ्या वडिलांची परवानगी मागितली की बाबा मला कीर्तन करायचंय ते म्हणे कशा करता कीर्तन करायचंय तुझं पोट भरत नाही का पहिला प्रश्न विचार कारण कीर्तनाच्या मर्यादा आहे कीर्तनावरती पैसे घेणं म्हणजे आईची भाड खाल्ल्याचं पाप आहे विठ्ठल अभंग कथेचा विक्रा तो वेगळा आहे तेवढं माझं काही एवढं शिक्षण वगैरे झालेलं नाही पण कसं करायचं म्हणून मी या क्षेत्रात उतरलो आणि मग मी त्या दिवसापासून कीर्तन करून पोट नाही भरत पण पोट भरून कीर्तन करतो आता आई बाबा मी चालले गेले आता असं वाटतं ते जर असते तर त्यांना थोडस पाणी मारून गोडी काढेल मी सांगितलं असतं की बाबा भाड्यापुरता तरी कशा कशाला
वस्तुस्थितीचं दर्शन म्हणजे टीका नाही. नीट आहे. बरीचशी महाराज मंडळी पैसे घ्यावे ना, ज्याला शक्य त्यांनी घ्यावे, पण कसे जे दिले ते खिशात घालायचे आणि चालायचे. अंगावर समाजाच्या फेकायचंय नाही, तोंडाने मागायचंय. 51,000 महाराज परवा आळंदीच्या ज्या सप्त्यात होतो, सगळे 50,000 होते. मी जेवढा खूप ठेवतो आणि कीर्तन म्हणजे काय, प्युअर तमाशा, नाचायचं. माझ्या कीर्तनाची मर्यादा कशी, सगुण चरित्रे शेवटी नाथ सांगतात, जेणेकरून मूर्ती कसावी अंतरी से हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा करा तुम्ही कीर्तन ना. आजपर्यंत एवढ्या वर्षात मी देश पर्यटन करतो, विदेशातही जातो. मला हौस पर्यटनाची. हे तुमच्या समोर मी माझ्या व्यासगादीवर काही चाटा मारतो असा प्रकार नाही. तुम्हाला अजून थोडा परिचय नाही, तो परिचय त्याने आलो. मला आधी संतांचं वाङ्मय, संतांना का सांगावं लागलं, मग ते आपल्याला कळलं का कळत नाही, इथून परिचय देऊन खरी सूत्र काय ही सांगता सांगताना मी मग आपल्या अभंगात शिकतो हळूच कर. आणि तेवढं काय, जेवढं 2-4 चाटा मारता नाही, बांधा पेटान मारायचा चाटा. हा, हे माझं प्रीत वाक्य आहे. दुसरं काही पाहिजे ना. ते किती कीर्तन ऐकले म्हणजे उद्धार होईल. शस्त्र आणि शास्त्र फक्त काना आहे, फरक आहे. शस्त्राला काना दिला काय होतं, अचूक मारलं, अचूक जर कधी नेम धरून मारलं तरच त्याचं फळ भेटत. रावणाला किती बाण मारले माझ्या प्रभूने, भरपूर मारले, पण रावण म्हणत होता का, शेवटी त्यांच्या कानात सांगायला लागलं, तू चुकीच्या ठिकाणी बाण मारतोय, हृदयात बाण मारतोय. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, परिभ्रांतासी काम विषय. ज्ञानोबा सांगतात माझे, त्या रावणाच्या अंतकरणात सीता आहे आणि सीतेच्या अंतकरणात प्रभू तू बसलेला आहे. कसा काय बरेल तू म्हणूच शकत नाही. तू त्याच्या फक्त इथे नाव जी आहे, नाळ इथे माणसाचा जो जन्म आईच्या हृदयाशी ही नाळ जुळलेली आणि बाहेर आल्यावर ती कापली जाते, सगळी नाते तुटतात, तो बांधव. तू तिथे बाण मारा, रावण धारा तीर्थ पडला. इतके बाण वाया गेले, एकच बाण काम करतो. अचूक लागला तर तसं शास्त्र पण आहे. किती पाठ केलं म्हणजे उद्धार होईल. तुमची भाषा मला कळत नाही बरं का. तुमच्या माझ्या भाषेच्या भरपूर अंतर. आमच्याकडे मेल्यावर जाळतात, विचारलेलं जवळपास सारखंच, थोडंफार इकडं 1-2 शब्द इकडे तिकडे म्हणतो. माझी तुमची ओळख नाही, तुमची माझी ओळख नाही, पण माझ्या वारकरी संप्रदायाची ही इतकी सुंदर नाड जोडलेली, अनोळखी योग काही योग, किती आपण एकमेकाला जोड आहे का परिचयाची गरज. ही पण माझ्या संतांचे कीर्तन ऐकली नाही का, आम्हाला समजत आम्ही सुधरेल, तुम्ही का अशी सुधरेल. आम्हालाच तत्व कळली नाही तर समाजाचा तर फार दूर कोसापर्यंत कुठेच येत नाही. माझ्या वारकरी संप्रदायात फक्त कीर्तन करावं. आता तर आमच्याकडे खूप भागवतकार इकडे आहे का नाही काय माहिती, पण आमच्याकडे भागवत चालतात. आणि त्या दिवसापासून इथे मी चंद्रेश्वरजींच्या दर्शनाला यायचं. ते टेकड्यावर कुठेतरी उंच टेकड्यावर छोटस महादेवाचं ते काम नसायचं, खायचं आणि मराठी शाळेत झोपायचं. त्यापेक्षा माझ्या बरोबरचे 5-6 विद्यार्थी आलेले होते. ते नाही मी त्या मी इथे जा तिथे जा. ते गणपतीचं मंदिर पण नव्हतं त्यावेळेची गोष्ट. ते मोळ्या विकणाऱ्या, त्या तिथे ते मोळ्या लावून द्यायच्या आणि ते न्याहारी करायच्या, भाकरी खायच्या.
माझी आस्था इथं जोडली त्या दिवसापासून. आणि का काळजू नाही, त्या दिवशी आम्ही बाबांना सहज बोललो, बाबा इथे कार्यक्रम होतात, मला एक सेवा फक्त भगवंताची करायची. त्यांनी माझ्याकडे पाहून घेतलं, अवतार पाहिलं नाही, ती चड्डी, ती अर्धी पुढची चड्डी नाही का, हा ड्रेस मी दिवसा घालत नाही मंडळी. का? त्याला डाग नाही पडला पाहिजे याची काळजी घेतो विठ्ठल. हा इतका सुस्त नाही. माझ्या ज्ञानोबांचं मोल बघा, आई वडील समाधीला गेले, जल समाधीला, भावंड उघडी पडली सर्व. रात्री 12 वाजता शिक बेटामध्ये ते हाकार मारता कल्पना. अशा वेळेला नाही का माझ्या तुकोबांची श्रीमंती जाळून टाकली मंडळी, जाळून संसार आम्ही कीर्तनावर संसार करतो, खरे खानदानी होता. जाळून टाकला संसार, उघड्यावरती बसले माझे तुको. मला बरेच जण म्हणतात, महाराजांनी पोट कसं करायचं? पोट करायचं साधन नाही, हे साधन जीवनाचा उद्धार करायचं साधन. गंगेसारखं राहायचंय का? पेढी तर पाप ताप किरीचे पाप समुद्रात आहे पाप गंगेचे जैसे. स्वतःच सार्थक करायचंय आणि इतरांचे सार्थक करायचंय. आपल्या बरोबर इतरांचं, इतरांच्या बरोबर आपले करायचंय. दॅट्स राईट. मी त्यांना स्वतः म्हणाले, त्यांनी असं वाटलं ते म्हणे आमच्याकडे तुकारामांची बाबा जे तपस्वी माणूस. मी म्हटलं आम्हाला शिवरात्रीचे सत्य असतात आमच्या, आणि त्या दृष्टीने त्यांना असं वाटलं येतो का नाही येतो, काय तरी टाळायचं. लोक पाया पडतात आमच्या, मला पाया पडून नाही आवडत. मी तुम्हाला खरं सांगतो, काय पडलं तत्वाने वागा. बुरी आदते सुधार लो, बस हो गया भजन. चोरी करना छोड़ दो, बस हो गया भजन. निंदा नालस्ती करना छोड़ दो, बस हो गया भजन. बेकारी करना छोड़ दो, बस हो गया भजन. बुरी आदतें सुधार लो, बस हो गया भजन. भजन म्हणजे राम राम जपला पराया माल अपना, याला भजन आहे का? ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ आहे, पण मी एक शब्द खरं बोलत नाही. काय करायचं? पाठ आहे माझी ज्ञानेश्वरी, तुम्ही कुठली बोल विचारा, पण ज्याचं घेतलं त्याचं देत नाही. माझं शेत आहे माझं 3.5 हेक्टर जमीन आहे. तुम्ही जर आता मोजायला गेलं ना तर 4 हेक्टर जमीन भरली. रोज कीर्तन करतो मी. बरेल किती पान करून वाढवली मी. काय पाया पडला तुम्ही काय आपल्याला शिकायचंय? पुराण गाथा ज्ञानेश्वरी शास्त्र उपनिषद कशा करताय? नुसती पाठ करायची का? हरिपाठ काय पाठ करायचा आहे का नुसता? आणि बाकीच्या गोष्टी काही सोडायच्या? हरिपाठ पाठ करायचा. माझा हरिपाठ पाठ, माझ्या वाऱ्या बाबू मला बरेच लोक भेटतात. मी फक्त गालातल्या गालात मनातल्या म्हणत असतो, महाराज माझ्या 27 वाऱ्या झाल्या. असं का? तू वारीला गेला, दुसऱ्याचे लाडू चोरून आला, स्वतःच्या घरच्या घरी घेऊन आला. वारीला जाऊन काय केलं? असा एक मला माणूस भेटला नाही. आवडे रूप कोची रे सगुण बाबा, इतका त्रासलेलो तुम्ही माझ्या संसारामध्ये, पण पंढरपूरला गेलो आणि देवाला पाहिलं, सगळ्या माझ्या दुःखाचा परिहार झाला. अजून मला एकाने मी सांगितलं नाही. तिथे टिंगळी चांगली भेटते, घोंगडी चांगली भेटते, तिथे वडा चांगला मिळतो, तिथे आमक चांगला मिळतो, तिथे आमक्याची धर्मशाळा अशी, तिथे टंक्याची. तू गेला कशा करता? माझ्या सेनाला भगवंताने 3 वेळेला बोलवलं. दगड आणला, म्हणले तुम्हाला भेटायला नाही आला. दगड या तुम्हाला बहुत लोक इकडचा जो करणार ते मला पूर्ण माहिती. मी काही
आज झालो अशातला भाग नाही, याच्याही पार पुढे जातो आम्ही. तर इकडची जी लोक आहेत त्यांचा परमात्मा खरोखर चांगला आहे. फक्त आमचा खांद्याचा टप्पा जर असा फार भाव आहे. तसं मराठवाड्यामध्ये खूप श्रद्धा आहे लोकांची आणि श्रद्धेनेच देव भेटतो नाही का. श्रद्धेनेच तो देव भेटतो. देवाला जायचं पण पूर्ण श्रद्धा घेऊन जायचं. चंद्रेश्वरची भगवान काय नाही करत. भक्तों को तूने शिव कभी निराश ना किया, भक्तों को शिव तूने कभी निराश ना किया, मांगा तुझने चाह वरदान दे दिया, बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू, बड़ा है तेरा दायरा बड़ा दातार तू, आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू, कैलाश के निवासी नमो बार बार नमो बार बार, आयो शरण तिहारे प्रभु तार तार। बखान क्या करूं तेरी राखों के ढेर का, बखान क्या करूं राखों के ढेर का, चपटी बबूत में खजाना कुबेर का, चपटी बबूत में है खजाना कुबेर का, गंगाधार गंगाधार धार ओंकार तू, ओंकार तू, आयो शरण तिहारे प्रभु तार तार तू, कैलाश के निवासी प्रभु बार बार को, कैलाश के निवासी प्रभु बार बार को, आयो शरण तिहारे प्रभु तार तार को, आयो शरण तिहारे प्रभु तार तार को, कैलाश के निवासी प्रभु बार बार को, कैलाश के निवासी प्रभु बार बार को, आयो शरण तिहारे प्रभु तार तार को, आयो शरण तिहारे प्रभु तार तार को। शिवरात्र असो पण ह्या शिवरात्रीला महाशिवरात्र म्हणतात का. शिव तत्व ओळखायची आणि शिव तत्वाने जो चालतो मंडळी त्याचा जीवनाचा काय शिवचरित्र रिटर्न करावं मात्र जो मोबाईल तो आतमध्ये खोलीत रिटर्न आवाज नाही माईक बाबांचा माईक खरं बाबा आवाज घुमतच आहे. शिवतत्व बघायची आपल्याला बाकीच्या गोष्टी जाऊ दे आणि शिवतत्वातून आपल्याला शिकून परत शिवतत्वामध्ये विलीन व्हायचंय. समथिंग समथिंग इज बेटर दॅन सूत्र जरा वेगळं आहे लक्षात ठेवा. सूत्र थोडं वेगळं आहे. बसून घेऊ माझी छाती दडदड करते पाहून तू असं काय आला की मला नजर उतार अशी वाटत. आपण जरा शिव तत्वाकडे होतो. शिवा भगवंताचा शिव भगवंताचा परिवार. आमच्याकडे 1:30 वाजेपर्यंत शिवरात्रीचं कीर्तन करतात. इकडचा टाइम मला सांगू 2 वाजता 2 मला काही नाही आता 2 करून टाकतो. इतक्या वेळेने जेवढं मला तुम्ही साथ देईल तेवढं मग काही नाही. आपण काकडा आरतीपर्यंत बसू. इतर बाकीचं ऍडव्हर्टाईज पेक्षा याच्यात शिव परिवाराचं तत्व बघू. भगवान शिवजी आणि जगन्माता पार्वती माता विश्व असे कितीतरी विश्व असले असं स्वरूप माझ्या आईला जे ते कोणालाच नाही. इतक्या स्वरूप सुंदर आहे. आणि भगवान शिव अंगाला राख लावलेली त्याचे जाड जटक केस, ती जटा, गळ्यात साप, हातात साप, कमरेला साप, गळ्यामध्ये नरमुंड माळा, वाघाचं कातड उभारलेलं म्हणजे एकदम आमुंगड नाही का.
विचार करा, त्र्यंबकची वारी असते आणि आपण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करताना एकदम निर्जन जंगलात आलो आपण गौतम ऋषींच्या मंदिरात, कोणीच नाही, तुम्ही एकटे आणि तिथे भगवान शिवजी तशा अवतारात आले तर तुम्ही पाया पडायचं का? शुद्धीवर येणार आणि बरेच इतकं असू बरं. 2 मुलं त्यांना, बरं मुलं तरी व्यवस्थित झाले पाहिजे काही. एक मुलाला 6 तोंड, एका मुलाला किती तोंड? 6 तोंड. एक मुलाचं तोंड हत्तीचं, हे एवढं मोठं पोट, चालता येणार निघता येणार. बरं एवढा मोठा जे गणेशजी, मग त्यांचं वाहन कसं? 2 क्विंटलचा माणूस जर लुणावर जायला लागला तर कसं दिसत? आता तर 2 क्विंटल राहिले नाही, असे उडणारे बावले राहिले नाही का? त्या गाडीवर असे उडतात. ती गाडी उडायला करते, गाडी थापता आली पाहिजे, काय करता. पूर्वी माणसं खांब उचलून चेष्टा करणाऱ्याचा कपडा त्या खांबाच्या खाली ठेवून देते, एवढी ताकद होती पूर्वी लोकांमध्ये. काय त्यांचं राहणीमान आहे तसंच होतं. एवढे शौक नव्हते, आता तर इतके शौक केले. हे सगळे शौक जर बंद केले ना तर मला वाटतं जग जरा व्यवस्थित होईल. जग बदललं बिघडलं असं नाहीये बरं का, फक्त रस्ता चुकलेला आहे. चुकीच्या रस्त्याने लोक जात आहेत, फार चुकीच्या रस्त्याने जात आहेत. आणि जे बंधनं पाहिजे बरं का, जी बंधनं पाहिजे, बंधनच राहिली नाही आणि म्हणून आजचे परिणाम भोगायला लागतात. एकदम इतकं वाईट सगळ्यात जास्त या कोरोनामध्ये चरबी कोणाची जळली असेल सांगू का? आमच्याच लोकांची. घरी खायची सवय नाही, बाहेर चरायची सवय. कोरोनामुळे पुरं लॉकडाऊन, एक कीर्तन करायला झोपच येत नव्हती. त्याची बाई आली माझ्याकडे, म्हणे अण्णा आमच्या यांना झोपच नाही लागत, 6 महिने झाले नुसते फिरतच राहते इकडे तिकडे. म्हणून सोपी ऐकले मी, त्या ताईला एक आयडिया दिली, तिने दुसऱ्या दिवशी ती आयडिया केली. ते फिरतच होते इकडे तिकडे. रात्री 2 वाजून गेले, 2:30 वाजून गेले. त्या बाईने काय केलं, घरात कपाट उघडलं, नारळ आणलं, बुक्का आणला आणि रात्री 2:30 वाजता त्यांना बुक्का लावून नारळ दिलं. सवय ना डायरेक्ट झोपून गेला. सवय येते. जाऊ तो विषय. एक मुलाला 6 तोंड, एक मुलगा असा. बरं एका मुलाला वाहन उंदीर आणि 6 तोंड ज्यांना आहे कार्तिक स्वामीजींना मोर. आईसाहेबांचं वाहन सिंह, भगवान शिवजींचं वाहन नंदी. नंदी माहितीये का, धर्माचं रूप म्हणजे नंदी आहे. धर्माला जन्म देणारी माता गोमाता आहे. जर कधी धर्माचं चित्र काढा असं जर सांगितलं तर बैलाचं चित्र काढा. आता एकच पायावर जिवंत आहे बैल, ते म्हणजे सत्य. सत्य आहे म्हणून अजून जग चालत नाही. किती विचित्र प्रकार आहे. आई साहेबांचं वाहन मालकाच्या वाहनाला खात, सिंह बैलाला खातो. बाबाच्या गळ्यातला सर्प, तो भूषण, ते अलंकार मुलाचं वाहन खातो. उंदीर सर्प उंदराला खातो, त्या सापाला मोर गिळतो. आणि इतके विरोधाभास, एकमेकांचे एकदम कट्टर विरोधी, पण शिव परिवारामध्ये कैलासामध्ये गुण्या गोविंदाने राहतात. त्यांची ओरड पण नाही, आवाज पण नाही. ही तत्व आपल्याला शिकायची आहे. आपलं तर बिलकुल घरात जमत नाही, अजिबात जमत नाही. माझं तर बिलकुल जमत नाही घरात. ते म्हणजे असं काय बोर्डा बनला, तू घरातले पैसे घेतो, भांडे गाण ठेवायची वेळ आणतो. लोक कसे बनतात, कोणी उडी पापड सुद्धा घेऊन येतात रसोड्या, तू घरातल्या घेऊन जातो. जी गाय दूधच देत नाही तिला कोणी ढेप टाकेल का? मला शिथे चहा बी पाजत नाही, म्हणून मी चहा बी पिते, बाहेर बी पिते, नको ती सवय. असे बसलेले कैलासामध्ये. आणि लग्न करण्याचा विषय झाला. अहो म्हणले माझी खूप हात दुखतात. पार्वती माता म्हणाले भांडे घासावे लागतात, धुणं धुवावं लागतं, तुम्ही फिरून फारून डवरून येतात, तुम्हाला जेवण द्यावं लागतं, मला सूनबाई पाहिजे. म्हणून आपण यांचं लग्न करून दोघांमध्ये भानगड सुरू झाली. तो म्हणे मी करतो, तो म्हणे माझं करा, तो म्हणे माझं करा, मोठा म्हणे माझं करा, तो लहान म्हणे माझं करा. खूप चाललं ते.
अरे पण जर मुलीवाल्याने विचारलं मुलगा काय करतो तर काय सांगतो? आता कशी परिस्थिती? शेती आहे का? नाही. मग नाही भेटत मुलगी. का बरं? याची मुलगी शेतात जात, कोणतीच मुलगी शेतात जात नाही आज. पण शेती विचारतात ते का? हा जर मेला तर मग माझी मुलगी कोण? अरे लग्न जमण्याच्या आधी वाईट नका वाटून घेऊ थोडस. पण मला एक सत्य सांगा, आपली जेव्हा तुमची लग्न झाली त्यावेळेला कुंडल्या काढल्या होत्या का? नव्हत्या. तेव्हा कुंडल्या होत्या का? जन्मपत्रिका काढल्या होत्या मुलीची मुलाची? अजिबात नाही. बरं, मुलगी बघायला मुलगा जात नव्हता पूर्वी एकदम व्यवस्थित. तरी सुखाने अजूनही हुकूम चालते घरामध्ये. आता तर कठीणच आहे. आता तर त्या पत्रिका निघाल्या, ते गुण जुळले पाहिजे, सगळं काही पाहिजे, कुठलाच योग नको, काही नको. आणि मग असं 32-36 गुण जमले की मग लग्न होतं आणि 6 महिने टिकत नाही. हाय कटकट. पूर्वी बघा तुम्ही लोक गावोगाव फिरायचे. गावातला मुख्य माणूस जर कधी असा धोत्राचा काष्टा घेऊन जर कधी गावातून फिरायचा तो कोण दुःखी आहे याचा तपास करायचा. तो समजतं मला बोललेलं? हा. काय रे, कसा असं का बसला नाराज? तात्या, शेतात पेरायला गेलो होतो, बियाणं फुटून गेलं. जा घरी जा, आपल्या घरी जा. तुझ्या काकूला सांग आपल्या घरात 2-3 थैल्या बियाणाच्या पडलेल्या आहे. तुझं काम भागून घे, तुला जेव्हा पटेल तेव्हा आणून दे. कोळपायचंय, बैलजोडी वापरून घे आपले 2-3 दिवस. मुलीचं लग्न आणलेलं आहे, किती पैसे पाहिजे तेवढे पैसे घे, काम झालं की आणून दे. पूर्वी लोक कोण दुःखी आहे हे शोधत होते. आता जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. बसतात एकत्र समवयाचे लोक आणि पस्तावा करत बसतात. मुलगा वागत नाही, कालची सून आली, मुलाला करून ती वेगळं राहते, अमुक राहते. प्रत्येकाच्या तोंडात याच कटकटी. सुखी सापडत नाही आजकाल. काय कारण काय? असा व्हायरस कशामुळे आला? मुलीचं लग्न जमल्यावरून मोबाईल, दोघांजवळ मोबाईल असतो. आमच्याकडे, तुमच्याकडे आहे नाही ना? ती रात्री 2-2 वाजेपर्यंत झिपोट्यांमध्ये मोबाईल घालून बोलते. मुलगा तिकडून आणि इकडून रात्री 2 वाजेपर्यंत. काय बोलतात ते माहिती तुम्हाला? ही इकडून म्हणते देवाची द्वारी उभा तिकडून तो म्हणतो तेने मुक्तीच्या. आता तर इतकी वाईट परिस्थिती. 2 लग्न होतात एकाच जणांची. वैदिक लग्न 9 वाजेला करून घेतात. वैदिक लग्न आणि मग 2 वाजेपर्यंत लग्न चालतं. अशा नसतात आमच्याकडे बाया. मन भरून जातं बिचारी. एकदम सुंदर नसतात त्या. आणि ते माणसं ओट्यावर उभे राहून सांगतात काय रे तुझी वहिनी किती लाज वाटली पाहिजे. स्त्री हे कशाचं? लक्ष्मीचं रूप आहे, शक्तीचं रूप आहे. यत्र नारीस्तु पूजन्ते रमते तत्र देवता. स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. बंधन हे 3 आहे, पैसा, स्त्री आणि अन्न. हे जर उघड्यावरती आलं तर ते नासलं जातं. स्त्रियांना मोठेपणा मी काय ना आपण काय देणार? भगवंतानेच बहाल केलेलं आहे. त्यांना उपजताच बहाल केलेलं आहे. त्यांचं जे हृदय आहे ना फार लोण्यापेक्षा मोह आहे. लोण्यापेक्षा मोह. त्यांना रड म्हणून सांगायची गरज नाही, प्रेम करा असं सांगायची गरज नाही. एकदम त्यांचं अंतःकरण भरून येतं. कोणाला काही वाईट झालं, ठोकर लागले, कोणाचं काही झालं ते पळत जातात. माणसं तेवढी नाही. एक हरणाची चोळी शिवण्याची अपेक्षा आमच्या सीतामाईने केली. सोन्याच्या पेटीत त्यांचा जन्म झाला, अवतार झाला. चक्रवर्ती राजाच्या घरी आल्या, तिथेही सोनं होतं. पण जेव्हा वनवास आला आता अंगावरचं सर्व सोनं काढून वल्कलला धारण करून आणि त्या वनवासाला गेला. ज्यांनी त्याग केला आणि ते सोन्याचं आयरन कधीच नसतं, त्यांनाही कळतं. तरी त्यांनी अपेक्षा केली. सोन्याच्या आयरनाच्या पाठीमागे प्रभू गेले आणि साधूच्या रूपातले हे पाखंडी, ही पाखंड्यांची अवलाद सध्या नाही का संत रूपात, साधू रूपात, साधूच्या रूपात तो रावण आला. जगन्माता सीता मातेला ओळखायला नाही. आमचे हनुमंतराय काल नेहमी साधूच्या रूपामध्ये
जप करत होता. हनुमंतराय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? व्याकरणाचे आद्य. आद्य रामायण हनुमंतरायाने लिहिलं. सर्व जे नवविधा काय सर्व भक्तीचा आद्य करता म्हणजे माझे हनुमंत. हनुमंतरायासारखी एवढी नाही का? श्री गुरु चरण सरोज निज मुकुल सुधार बरनो विमल जश जो आहे बल बुद्धिहीन कानु जान के बल बुद्धि देई मोहि हरो करे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक. एवढी भक्ती एवढी श्रद्धा आणि केवढा त्याग होता. नखांनी रामायण लिहिलं होतं. वाल्मिकींचा चेहरा उतरला म्हणून नखाने लिहिलेलं रामायण हनुमंतरायाने समुद्रात बुडवलं. पहिलं रामायण त्यांनी लिहिलं. लक्षात त्यांना काल नाही ओळखता आला नाही का? संत रूपामध्ये समाजाचं शोषण करणारे आजकाल त्या रूपात लपलेले. 99 पैसे खोटे, एक खरा आहे. त्याच्यामुळे जो खरा आहे तो खोटा वाटतो. जो खरा आहे तो खोटा वाटतो. पण आपल्यासारख्यांच्या बोमा मारून आहे काय? गाढव द्राक्ष खात होत ना, तर तो एक माणूस जोरजोरात बोलत होता, अरे याला आकला याला आकला. त्या वस्तीवर येणारा माणसाने विचारले, गाढव तुझं आहे का? म्हणे नाही. मळा तुझं आहे का? म्हणे नाही. मग कशा करता बोमा मारतोय? अरे हे खाद्य याचं नाही, तुम्ही त्याला पळकू नका. हे खाद्य ज्याचं त्याला खाऊ द्या, ज्याचं खाद्य नाही त्याला खाऊ देणार. अराजकता माझे विठ्ठल. रावण घेऊन गेला चोळीच्या अपेक्षेने. ही कथा रामायणातली म्हणून पूर्वी एक समाज असा होता की त्या समाजातल्या माय माऊलींनी चोळी घातली नाही. एक असा समाज होता की त्या समाजाच्या माय माऊलींनी चोळी घातली नाही, पण इज्जत समाजाला दिसली गेली नाही. आता कपडे घालून आतले कपडे दिसतात. पारोळ ते जळगाव अपडाऊन करायचं. पारोळ ते जळगाव तिथे प्रमोशन वर जेव्हा गेलो मी, मग तिथे अपडाऊन करायचं. तिथे काय लॉ कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला अशा डॉक्टरची अशा ऍडमिशन घेतलेल्या त्या बिचाऱ्या मुली अपडाऊन पण करायच्या. मुली गाणं लावायच्या मोबाईल मध्ये. आज समझी हूँ प्यार को शायद क्यों मैं तेरा इंतजार करती हूँ. मैं तुझे कल भी प्यार करती थी, मैं तुझे अब भी प्यार. अशा मुली जन्माला आल्या तर काय करायचं? चांगलं वाटतं नाही? तुमच्याकडची वोट नाही. ऑस्ट्रेलिया अधोगतीने तर काय औषध गणगुळी 8 दिवसाला पुरत नाही. एवढं मोठमोठी माळा आणि अर्ध तिकीट काढलं शहरात. तुमच्याकडे नसेल ते, ज्याचं वय नाही त्याचं बी अर्ध तिकीट आहे. 50 रुपयात कार्ड बनवून मिळतं. वेळेवर पाऊस पडेल की नाही. आणि मी पंढरपूरला जातो, आकडे जातो ना. करतो कशा करता करतो? ती तिकडची बोट आहे बरं, तुमच्याकडची बोट. मला अजून 2 तास थांबायचं म्हणजे महाराज कोणत्या रस्त्यात जातो. इतकं विचित्र प्रकार आहे. लग्न करायचं आहे, मग रावणाने नेलं. रावणाचा विषय नंतर सांगतो. लग्न करायचं ठरलं, मग त्यांनी एक तोडा काढला. जो पृथ्वीला प्रदक्षिणा करेल त्याचं लग्न आधी. तुम्हाला माहिती आहे सगळी कथा. कार्तिक स्वामींजवळ मोर होता, मोरावर बसले, ब्रह्मांडाची प्रदक्षिणेला निघून गेले. पण बुद्धीची जी देवता आहे गणपतीला आहे बघा कसं स्वरूप. बारीक डोळे, कुठली गोष्ट बारकाईने बघा. अशी बारकाईने बघा की समोरच्याला पाहताच ओळखता आला पाहिजे हा माणूस कसा आहे. चेहऱ्यावरून माणूस ओळखला जातो. लाख छुपाओ छुप न सकेगा, राज तो इतना गहरा,
दिल की बात बता देता है असली नकली चेहरा. सगळं आपल्या चेहऱ्यावरती असतो. गणरायाची दृष्टी अतिशय बारीक आहे. कुठली गोष्ट सर्वांगाचे कान करून ऐका. आपल्या अभंगपणे ओव्यापणे अमृतानुभवामध्ये याच्याबद्दल तर फार सुंदर विवेचन आले. कुठली गोष्ट ऐकल्यानंतर ती पोटात ठेवा. बच बघू नका कुठे. तो वाद होता. वाहन काय बरं मी थोडक्यात सांगतो. वाहन काय? उंदीर काय करतो? सतत कार्य करतो. आणि सतत जो कार्य करतो त्याच्यावर जो आरूढ झालेला आहे उद्योगाचे घरी. पुढे काय म्हणायची? रिद्धी सिद्धी. गणपतीच्या दोन बायका रिद्धी आणि जो सतत उद्योग करतो. सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, सतत कष्ट करणे. या माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतच नाही आणि कोणतीच कमी पडत नाही. हे सत्य आहे. अनुभव आलेला ते. त्यांनी काय केलं? आई वडिलांना तिथे प्रदक्षिणा एक काय 5 घालून ज्ञानोबरायांनी तर गणरायाचं वर्णन अभंगाच्या आपल्या या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासूनच. तुलसी रामायणामध्ये शिव पार्वतीच्या विवाहामध्ये आधी गणपतीचं पूजन केलेलं दाखवलं. तुलसी रामायण वाचा तुम्ही. म्हणजे तत्व शिकले पाहिजे. एक सालदार होता, दुसऱ्याची सालदारकी करायचा. पत्नी मेली बिचारायची आणि 1-1.5 वर्षाचा मुलगा होता. खूप काबड कष्ट केले. पोटाला खायला सुद्धा मिळत नव्हतं. त्या मुलाला मोठं केलं. हाडाची काढ केली त्या बाबाने. पण माझ्या मुलाच्या वाटेला कष्ट येऊ द्यायचे नाही. मी म्हणून गेलो तरी चालेल. याला कलेक्टर करेल. आणि तुम्ही जर कधी मनामध्ये ठाम मांडलं की मला असंच व्हायचंय, होतं म्हणजे होतं. मुलगा IAS अधिकारी कलेक्टर झाला. आणि कलेक्टरचा बंगला केवढा असतो? 10x10ची खोली. पहिला कलेक्टरचा बंगला 2-2 एकर मध्ये बंगला असतो. 50-60 पोलीस तिथे कामाला असतात. सिक्युरिटी, जेट सुरक्षा सगळं. बंगला म्हणजे बंगलाच असतो. साधे आमचे सारखे मी DM होतो. आम्हाला राहायला एकदम सुपर बंगले असायचे. ते तर जिल्ह्याचा अधिकारी आई बाबाची. एकदम खतरनाक बंगला कलेक्टरचा. वडिलांना घेऊन गेला. वडिलांचं वय झालं होतं. पाठीमध्ये पोक आला. गाडी यायची, लाल दिवायची. ते बाबाने पाहिलं एवढं मोठं 2 एकर मध्ये बंगला. एवढे पोलीस तैनात लागले. तो काम नुसतं माझा मुलगा आला तरी ते पाय उपटातात. एकदम अटेन्शन वगैरे राहतात. हाय का? हा कोणत्या नोकरीला आहे असा? याचं ऑफिस बघायला पाहिजे. आणि एक दिवशी बाबांनी मुलाला सांगितलं, बेटा मला तुझं ऑफिस बघायचं. म्हणे बाबा एक काम करा, मी आधी ऑफिसला जातो, नंतर तुम्हाला गाडी पाठवून देतो, तुम्ही या. चांगलं आहे का? तुम्ही ऐकलेलं असेल तरी पण ऐकलं. मला समाधान नाही. ऐकलं ते लोकांनी. कलेक्टर गेले. गाडी आली. गाडीमध्ये बसले गेले. आणि त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना घेऊन या. गाडी आली. पोलिसांनी दरवाजा उघडला. म्हणजे बाबाजी बसा. बसले. दार लावलं. आता ते जुना माणूस, दुसऱ्याची सालदारकी करणारा सवय. राहू दे मी लावून गेल ना दार. अहो नाही, असं नाही चालणार. घाबरत दार लावलं. बसल्यानंतर कलेक्टर कचेरीचे ऑफिस होतं. असे 20-22 पायऱ्या चढून वरती होत, उंच गडीसारखं. ते बाबा तिथे गेले. ते कलेक्टर उठले. वडिलांना त्यांनी हात जोडले. बसले. वडिलांना बसायला खुर्ची दिली आणि
त्यांनी ते बघितलं, त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले वडिलांचे. आणि जायची वेळ मागितली. 15-20 मिनिटं बसले. म्हणे बाळा मला जायची परवानगी द्या, आता मी जातो घरी. म्हणे काही हरकत नाही, जा म्हणे बाबा. बाबाला एकदम आनंद झाला. आजच्या या क्षणाला जगामध्ये माझ्या एवढा भाग्यवान बाप कोणीच नसेल. आज जगामध्ये माझ्या एवढा भाग्यवान कोणीच नसेल. खूप आनंदाने स्वाभिमानाने छाती फुलली, डोळ्यामध्ये प्रेमासुर आले, आनंदाचे अश्रू आले. आणि हळूच उठून त्या मुलाच्या जवळ गेले. तो मुलगा होता त्यांच्या दृष्टीने, पण तो कलेक्टर त्याच्या खांद्यावरती हात ठेवला आणि काय विचारलं, बाळा या क्षणाला जगात सगळ्यात सुखी सगळ्यात भाग्यवान कोण? तो मुलगा म्हणाला, बाबा मी. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी पुन्हा विचारलं, बाळ्या तुला नीट ऐकायला आलं नसेल बेटा, या क्षणाला जगामध्ये सगळ्यात भाग्यवान कर्तृत्ववान पुरुष कोण? म्हणे बाबा मीच ना. वाईट वाटेल का नाही? एवढं शिकवल्यानंतर वाईट वाटणार. आणि ते निघाले बाबा. ते कलेक्टर पण वडिलांना सोडायला दरवाजापर्यंत आले. बाबांनी 7-8 पायऱ्या सोडल्या, खाली 10-12 पायऱ्या आहेत आणि वरून मागे उभून पाहिलं वरती. कलेक्टर तिथे उभा होता, त्यांचा मुलगा. राहायला गेलं नाही म्हाताऱ्याकडे. पुन्हा विचारलं त्यांनी, बाबा अरे बाळा ह्या वेळेला आजच्या घडीला आजच्या क्षणाला मी तुला जो प्रश्न विचारला सांग ना, खरा कर्तृत्ववान आणि भाग्यशाली कोण? म्हणे बाबा तुम्ही. इकडचा वारा लागला. निवडणूक आली म्हणजे दोघही बाजूला चरायचे, कोणालाही मत द्यायचं, जो निवडला त्याच्या पाठीत गुलाल टाकून नाचायचं. असा वारा त्याला लागला की काय? मगाशी काय बोलत होता, आता काय बोलतोय? अरे तू बोलतो काय? हे जर तू मला मागे जर कधी तुझ्या ऑफिस मध्ये बोलला असता तर मला केवढी मोठी माझी छाती फुलली असती. मला रडवलं तू. म्हणे बाबा अशा कर्तृत्ववान माणसाचा हात त्यावेळेला माझ्या खांद्यावर होता, म्हणून जगात माझ्यासारखा भाग्यशाली मुलगा त्यावेळेला कोणीच नव्हता भेटत. खांद्यावरती कर्तृत्ववान बापाचा हात आहे. त्याच्यासारखा भाग्यवान कर्तृत्ववान स्वाभिमानी मुलगा विश्वात कोणीच नाही. आई वडिलांच्या छाया छत्राखाली मुलाने जीवन जगलं पाहिजे. आलं का लक्ष? आपलं काय? जिथे बाप को रोटी न दे कौवा बाप. देव डायरेक्ट भेटतो का? गुरु बिना हो ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे. गुरु बिना हो ज्ञान मिळेना सद्गुरु बोधाचे. करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे. शास्त्र वाचण्या आधी पाहिजे सेवा वडिलांची. सेवा करण्या गड्या पाहिजे जोड सुदैवाची. अशी साखळी आहे ती. देव भेटण्यासाठी गुरु करावा लागतो. गुरु करण्याकरता शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. शास्त्राचा अभ्यास डोक्यात उतरण्याकरता आई वडिलांची सेवा करावी लागते. बेसिकली अंगणवाडी, अंगणवाडीतून पहिलीतून दुसरी असं करत करत ते ग्रॅज्युएट 10वी 12वी जर चांगला अभ्यास केला तर गचके न खाताना कॉपी न करताना मग तो पुढे मोठा होतो. असं नाही की डायरेक्ट निघाला आणि BE ला ऍडमिशन झाली, MBBS ला ऍडमिशन झाली, MD MS ला, असं नाही होत. अंगणवाडी पासून सुरुवात करावी. तेव्हा हे भाग्याने मिळतो. तेव्हा हे भाग्याने मिळतं. माझ्या नामदेवरायांना किती वेळाने गुरु कसा भेटला? देव बोलत होता. देव नामदेवांच्या हातचं खात होता. पण देवाने सांगितलं नामदेवा तुला गुरु केल्याशिवाय. तो म्हणे गुरु केल्याने काय होतं? माझी प्राप्ती होते. तू तर माझ्यासोबत जेवतो. दूध पिओ मोरे गोविंदला. रोज दूध पितो माझ्या हातून. नामदेव तुला अजून कळायचं नाही. परीक्षा घेतली जाऊ दे. मला वेळेच्या अभावी मी तू दृष्टांत नाही. ज्यांचं नाव
की यम कापतो, ज्यांचं नाव घेतल्यावरती यम कापतो, यांना गुरु कुठे भेटले? पडीला भोजना मागती म्हणून तेव्हापासून आपल्या संप्रदायात आणि तू बाहेर खायची सवय, घरी पद्धत नाही. घरी जर खाल्लं तर पक्षवात होतो. बाहेर खावं लागतं आपल्याला. घरी पचत. काय बुद्धी नाही महाराज, खरंच वाईट वाटतं असं. त्या बाहेर ज्यांच्याकडे आमंत्रण असतं त्या बिचाऱ्या मावल्या 4 वाजेपासून उठतात, स्वच्छ धुवून स्वयंपाक करतात, कोणाच्या घरी पुरणाची पोळी, वरण, भट्टी, तो बिचारा इकडून तिकडून आणून करतो आणि याच्या पुढे आल्यावर म्हणतो मला हे नको, भाजी भाकर दे, तुझ्या बापची ठेव. काय जगाने मागे काय कष्ट केले असेल, किती नाराज झाली असेल ती माऊली, तो माणूस किती नाराज झाला असेल. होतं ना असं, एवढं मोठं बनवलेलं बाहेर होतं ना, कुठून आणेल त्यात 12 वाजता भाजी भाकर. अरे मी तर म्हणतो ना, जे आलं ते खायचं, डोळे लावून खायचे. कृष्णार्पणमस्तु. आलं का लक्षात? बापाची आणि आईची सेवा करा. रावणाने एवढं वाईट कृत्य केलेलं होतं, इतकं वाईट केलेलं होतं की जगात कोणी नाही केलं, आधी नाही नंतर नाही. तरी सुद्धा वडिलांच्या या कृत्याखातर इंद्रजीत में काय असेल, रावणाची मुलं धारातील तपली. पण बापाला असं काही म्हटले नाही की तू वाईट कृत्य केलं असं. वडिलांचे, आई वडिलांचे दोष हे बघणं मुलाचं काम नाही, तर तो पुढे बाकी चालून मिळतं. हा धर्म आहे. धर्म काल परत्वे, व्यक्ती परत्वे बदलत असतो. धर्माची व्याख्या शास्त्रामध्ये फार वेगळी. धर्म रक्षिती रक्षिता, जो धर्माचं संरक्षण करतो, जो धर्माप्रमाणे चालतो, त्याचं जीवन सुखी होतं. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या मी चाललो पूर्वेला झाली पश्चिम, एवढंच आपण एकाच रेषेत आहोत. भगवंताचं काय आहे ते धर्म रक्षावया अवतार. आपलं काय शब्द चालू आहे की धर्म व्यक्ती परत्वे, काल परत्वे, धर्म बदलवतो. धर्माचं रक्षण हे प्रत्येकाने केलं पाहिजे. हा विषय एकदम सुंदर. त्याच्यात काही वाईट वाटून नका घेऊ, बरं का, खूप सुंदर आहे. म्हणजे आणतो मी तुमच्यासाठी मुद्दा. मी माझ्या सूत्राने एक सूत्र बनवलेले, विश्वाच्या प्राणी मात्रांच्या सुखाकरता, आनंदाकरता, जीवन व्यतीत होण्याकरता घालून दिलेल्या नियमांचा समुच्चय म्हणजे धर्म. दिवाळी म्हणजे धर्म. सुखाकरता आईचा, भावाचा, बहिणीचा, राजाचा, प्रजेचा, नाही का, ज्याचा त्याचा धर्म आहे, जे ते पाळलं पाहिजे असं म्हणतात. असं म्हणतात, मला माहिती नाही, पण चप्पल सोन्याची जरी असली तरी तिला गळ्यात बांधत, आणि मंगळसूत्र अल्युमिनियमचं असलं तरी त्याला पायात आणत नाही. ज्याच्या त्याच्या मर्यादा आणि जागा आहे. नाही, पर्वता संधिकान समुद्रे रेखा ओलांडावी, पर्वती संधिकान. ही भगवंताने मर्यादा घालून दिलेली आहे.
उद्याला जर समुद्राने समजलं चला हो, आपण चांदवड तालुक्यात भेटायला जाऊ सगळ्या भक्तांना, सगळं जे नाही का सांगायचं मर्यादा आहे त्या. आईचा धर्म, मुलाचा धर्म. मुलाचं एकच धर्म, सकाळी उठलं आंघोळ केली, आई वडिलांचं दर्शन घ्यायचं, गुरु केला असेल तर गुरुचं स्मरण करायचं, भगवंताचं दर्शन घेऊन बाहेर निघायचं. काहीच करायचं नाही, त्याला कुठलीच गोष्ट करायची गरज नाही. स्त्रियांनी सकाळी उठल्याबरोबर नवऱ्याच्या मागे लागायचं, जा कामावर, तुला भेटणार नाही खायला, त्याला शिलं बोलायचं नाही, आरे कार्य करायचं, तिन्ना स्वर्गातून मी मानित. आमच्याकडे तो एक उत्सव करतात त्या बाया, इकडे करतात ते नाही ना, ते दोराचं बंडल घेऊन जातात ते कुठलं तरी एक झाड आहे त्याला गुंडाळतात आणि नवऱ्याला म्हणून तसं काम सांगतात, बाळाला धोका देऊन द्या, नळाला पाणी आलं तर भरून ठेवा, दूध तापून ठेवा. बरं का, ऐकायला येतंय ना मी काय सांगते ते? ताई तू कुठे चालली? वडपू जाईल ना, हा घरचा वड सुकाडू राहिली तू आणि तिथे काय दोरे बांधू राहिली. आता तो नियम बंद करणार आहे सरकार यावर्षी, मंत्रालयामध्ये त्याच्याविषयी चालू आहे मीटिंग. या वर्षी जी बाई वड पूजेल तिला 11,000 रुपये दंड आणि 6 महिने जेल होणार. ती पूजा बायांनी करायची नाहीये, मग माणसांनी करायची. सुतळीचं भेंडोळ तगारी आणि कावरेल बाबू लागून कावरलेली 7 जन्मात. अरे असं चालतंय का? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा भक्ती विष्णूची महापूजा अनुभव कुठेच जायची गरज नाही तुम्हाला, पण नाही जमणार ते, नाही जमणार, नाही जमणार. काय कर मालकाच्या पाया पडल्याशिवाय स्त्रीने तोंडात पाण्याचा थेंब सुद्धा टाकू नये सकाळी. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. त्याचं फळ काय आहे? त्याचं फळ सांगतो मी तुम्हाला. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांनी ठरवलं अनुसया मातेची सत्व परीक्षा घेण्यासाठी. आले ते काही म्हणे आई भिक्षाम दे, गेले म्हणे तसं नाही, आमची गार्गी माता जशी विधी राहायची विधी स्वरूपामध्ये आम्हाला भिक्षा पाहिजे. पतिव्रता होत्या मंडळीला, तिची देवावरती सत्ता असते. पतीची मता अनुसरून पतिव्रता ज्ञानेश्वरी. आणि त्यांनी विचार केला हे सर्वसामान्य नाही, म्हणजे काही हरकत नाही. पतिव्रतेच्या सामर्थ्याने देव लहान बाळ होऊन गेले की 1.5 महिने मांडीवर घेतलं, अंतकरणातून अमृताचे थेंब बाहेर पडायला लागले, त्यांना हृदयाशी घेतलं, त्यांना दूध वगैरे पाजलं. अत्री ऋषी आले, म्हणजे काय म्हणे हे गौड बंगाल नंतर कळे. इकडे हाकार झालाय, मालक कुठे गेले? बरं पिक्चरच्या टाक्या बंद, पिक्चर पाहायला जात गेले कुठे? सप्त्याला गेले का? कीर्तनाला गेले का? चंद्रेश्वर भगवंताच्या दर्शनाला गेले का? नाना तऱ्हेने नारदांनी सांगितलं की आई साहेब असं असे आले, तिथे आले. म्हणले बघा ही पोरं पाठवलीत माझी, तुम्हाला तुमचा नवरा ओळखाने घेऊन जा. कोणी कोणाचं उचलायचं तर कोणी कोणाचं उचलायचं हे पचित. ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा, कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्री ऋषीचा, लढला वेश असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा, कंठी रुद्राक्ष माळ धरुणी, हातामध्ये आयुध बौद्ध धरुणी, तिने भक्तांचे क्लेश हरुणी, तयासी करुणी नमन हरी शमन होईल त्रिपुतमन गमन, त्रैलोक्यावरती ओवाळी तो प्रेम करती, श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेम करती. हे फळ कशाचं? पतिव्रतेचं बळ आहे. नाही प्रत्येक गोष्टी तुम्ही नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया नित्य नियमाने तुमच्या सेवेमध्ये चुकू नका. तो येतो, आपल्याला तिथे जायची गरज नाही, देवाकडे जायची गरज नाही. देव विचारत येतो. चोखोबाची बहीण झाला सारंगर,
नीतीनेम केला पाहिजे, हे माझ्या शिव परिवारातून शिकायला मिळते. वडिलांची आईची आज्ञा पाळा, त्यांची सेवा करा, हे गणरायांपासून शिकायला मिळते, नाही का? क्रोध केला तर शाप मिळतो, दुसऱ्याचं वाईट चिंतल्याने आपलं वाईट होतं, हे कार्तिक स्वामींपासून पाहिजे. जगन्माता नाही का, पार्वती माता अंतःकरणपूर्वक पतीचं बघून भक्ती करतात, हे त्यांच्यापासून शिकता, नाही का? प्रभू काय ज्ञानस्थच असायचे. पहिला तो जो अवतार होता सती मातेच्या दक्ष राजाची मुलगी कणकल, जी आजचा आता हल्ली हरिद्वारचा जो भाग आहे ते कणकल, तिथे दक्ष राजा होता. दक्ष राजाची मुलगी सती आमच्या भगवान श्रीमांना त्या आईसाहेबांचं न्यायचं, आणि त्यांनी एकदा विचारलं की का तुम्ही ध्यानस्थ बसलेले, चिंतन कोणाचं करतात? भजन करी महादेव, तृतीय पुरुष व्याकरणाचे कुठले द्वंद्व समास लावा, काय हा अभ्यास नाही तेवढं मला सांगता येत नाही, पण व्याकरण तुम्ही बघा, कर्तरी प्रयोग लावा, फवार्थ प्रयोग कुठलाही लावा, ते शब्द रामेश्वर, राम ज्याचा ईश्वर तो रामेश्वर, किंवा रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर, असं म्हणजे कोणाचं चिंतन करताय? म्हणजे माझ्या प्रभूचं. म्हणजे मग मला पण सांगा, अगं हे तुझं काम नाही, जिकडे पती तिकडे सती. अहो म्हणले तुम्ही काय, भगवान शंकरांनी शेवटी सांगितलं, हे बघ माझं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे. अयोध्येमध्ये तुम्हाला कथा सगळ्यांना माहिती आहे, अयोध्येमध्ये जेव्हा प्रभूंचा अवतार झाला, प्रभू रामरायाचा, कैलासामध्ये शिवजींना एकदम कसतरी व्हायला लागलं, घालमेल झाली की मी माझ्या आराध्य दैवताचं दर्शन कसं काय. एक 2 मिनिटं सांगता एक माहिती म्हणून, काय करावं. तिथूनच मने मन कैलास मधून अयोध्यांना इथं प्रभूंना विनंती करता, प्रभू मला तुम्हाला तुमचं पाल तळमळ निर्माण झाले. प्रभूंनी म्हटलं काही हरकत नाही, तुमच्या परीने या, तुम्हाला तर सगळे रस्ते माहिती, नीती मूल्य माहिती आहे. आणि हित पण माहिती आहे. भगवान शिवजींच्या जवळ धर्म आहे, नीती मूल्य आहेत आणि हित पण आहे. हित कशात असतं? एका वाक्यात सांगतो, बहुश्रुत लोक आहात तुम्ही, हुशार लोक आहात, तुम्ही समजून जाणार. हित ते करावे आणि ते तर रात्रंदिवस करतात, म्हणजे हित पण आहे, धर्माप्रमाणे तर चालतातच. नीती मूल्य तर सांगायला सांगतो जसं मला वेळ वाचेल तसा. आणि एक गारुड्याचं रूप घेतलं.
भगवंत प्रभूंनी पाहिलं, प्रभू रामचंद्रांनी पाहिलं माझ्या दर्शनाकरता माझे प्रभू. आता कोण कोणाचा भगवान आहे ते काही समजत नाही. माझे प्रभू या अशा अवतारामध्ये आले आणि जोर जोरात रडायला सुरुवात केली. दरबार गच्च भरलेला आहे दशरथींचा आणि एकदम घालमेल झाली. वयाच्या शेवटच्या टप्प्याला मुलांचं दर्शन होतंय, पण नेमकं मुलगा जिवंत आकांताने रडतोय. कोणाची तरी नजर झाली, कोणीतरी वाईट केलं. वशिष्ठजी बसलेले, वशिष्ठांनी हा खेळ समजून घेतला. इथे काहीतरी गौडबंगाल आहे. आणि जसे आले शिवजी त्या रूपात शरीरच्या तीरावरती थांबलेले, डमरू वाजवतात डुम 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 डुम. तो भगवंताला ऐकायला येतोय. गच्च अयोध्येमध्ये पाय ठेवायला जागा नाही, इतकी गर्दी. प्रभूंचा अवतार झालेला आहे रामनवमीचा. जोर जोरात रडताय. काय करावं काय करावं, हे आण ते आण. एखण घसलं ते चाटवलं, जाळपळ छातीला लावलं, बरेच प्रकार झाले, पण प्रभूंचं रडणं थांबत नव्हतं. वशिष्ठजी म्हणे मन समजले आणि त्यांनी सांगितलं दशरथाला, राजा काहीतरी नजर म्हणा, काहीतरी टोणा टाटका केलेला आहे. एखाद्याची नजर खराब असते, झालेलं आहे. पण एक आपल्या शरीर तीरावरती एक दारुडी आहे, मदारी आहे नाही का, त्यांना आणा, ते औषध देतील, त्यांच्याकडूनच ती नजर उतरली जाईल. म्हणले असं आहे का? हो. त्या शिवजी त्या गर्दीतून जायचा प्रयत्न करायचे, तो कोणीच त्यांना मध्ये येऊ देत नव्हतं. म्हणून शरीरजीला थांबले, तिथून विनंती केली आणि मग 2 शिपाई त्या मदारींना घ्यायला निघाले. आणि ते मदारी म्हणजे माझे साम सदाशिव. त्यांना म्हटलं चला आम्ही तुम्हाला घ्यायला आलो. खूप मने मन हसले. आले ते आणि प्रभू जवळ बसले आणि डोळे फिरून ते कर्ण डोले रे मन डोले रे, याला दाबून ठेवलेलं. ते तरमळत होतं बाहेर निघा. त्यांनी हळूच तिथून सांगितलं, देवा मलाही दर्शन घ्यायचंय, तुम्ही मला दर्शन नाही घेऊ दिलं, मी तुमचं सगळं बोलून टाकलं. ते म्हणे अरे थांब रे, अवलोकिता उपजे सुख. देवाला किती वेळ बाळ बसलं म्हणजे मन भरतं. देवाला किती वेळ बाहेर बसलं म्हणजे मन भरतं? नाही, भरतच नाही. शेवटी आमच्या संतांनी काय केलं? मन भरत नाही ना, संपुष्ट हे हृदय पेटी करुण पोटी साठवू, करुण पोटी साठवू. संपुष्ट हे हृदय पेटी. काय रूप दिलेले असतील, पण एक रूप झालेले आहे. इतके एक रूप झाले, आपल्याला देवाशिवाय दुसरं काही दिसायला नको. मी कानोपात्राचं उदाहरण सांगत असतो. आमच्या जनाबाईंनी तर काय सांगितलं, ज्याने माझं चित्त चोरलेलं आहे घरीला पंढरीचा, ज्याने म्हणे बा विठ्ठला दिवेना सोडली तोला, ज्याने म्हणे बा विठ्ठला दिवेना सोडली तोला. ओ धरीला पंढरीचा डोळा, धरीला पंढरीचा डोळा, धरीला पंढरीचा डोळा. माझ्या वडिलांनी आणलं, तू पांडुरंगाला पाहतो पण माझ्या भगवान शंकर दिसतात का तुला? बाबा इथं तर नाही दिसत. बरोबर आहे, तुझी उंची लहान आहे. काय झालं त्यांनी मला, तुझी उंची लहान आहे. ब्रह्मांड नायकाने त्यांना डोक्यावरती ठेवलेली आहे. माझ्या पांडुरंगाच्या डोक्यावरती शिवजी आहे. इथे जो आहे शिव जर इथे असेल तर ज्ञान भक्ती
नाही का ते एक गीत आहे ना, शंकर तेरी जटाओं से बहती है गंगाधारा, नाही का? काय ज्ञानगंगा आहे, भक्तीचा स्रोत आहे. म्हणून माझ्या पांडुरंगाच्या, माझ्या भगवंताच्या डोक्यावरती तिथूनच ती गंगा वाहते. असो, विषयात वेळेच्या अभावी आपल्याला शॉर्टकट गेलं पाहिजे. 11 वाजत आले. बाबाजी अगर थोडा बोलचं लागेल, कारण रोजचं आहे तुमचं जागरण कष्ट. मला काय तुम्ही बसलं की गुरु करते. त्यालाही दर्शन वगैरे केलं, सगळं काही झालं. मने मन म्हटलंय शिवजी प्रभूंना, प्रभू रामरायांना, देवा असं काय चुकी झाली? म्हणले डायरेक्ट मला भेटता येत नाही, मला भेटण्यासाठी कोण लागतो? गुरु लागतो. संताविन प्राप्ती नाही ऐसे वशिष्ठांच्या मुळे ही भेट घडलेली. संतांच्या शिवाय देव भेटत नाही. तुम्ही डायरेक्ट येत होते. म्हणे मन शरण तुम्ही वशिष्ठांना हे बरंच फार मोठा दृष्टांत आहे. कसं ते कथा करताना बरं वाटतं ते रमायला. मग तसे तसे लोक पूर्वी ते कुठले तरी लोक आमोशा मागायचे, ते मागत नाही बरं आता. का? ते पाठ गोवा डबडी घेऊन बस आपण काय सप्तधान्य तिथे घ्यायचं, तिथेच विकायचं. जाऊ द्या तो विषय. त्यांचं नाव काढणं, या पाखंड्यांचं नाव काढणं म्हणजे जिभेला दोष लावणं. पण माझे संत हे सांगतात, करणी खंड याची आम्हा करणी इकडचं जो परमार्थ आहे, मी तुमची स्तुती म्हणून काय, मला काही तुमच्या घरी दूध प्यायचं आहे असाच काही प्रकार जी वस्तुस्थिती ते सांगतो मी तुम्हाला. बीज वाढवावे ना नाही बाबाजी, आजपर्यंत मी असं गेलो आणि जे ते सवयच मला तशी. तर तो विषय म्हणजे किती प्रेम होत हेच सतीने विचारलं. तो राम, तो बैलगाडा राम, तुम्ही म्हणता मी रामाचं चिंतन करतोय, वृक्ष वेलींना कवटावतोय, अमुक कवटावतोय, तमुक. अगं तुला माहिती नाही, ताडकवन में ताडिका मारी, गौतम नारी अहिल्या तारी. हे रघुनंदन तुम्हें प्रणाम, हे रघुनंदन तुम्हें प्रणाम. जय रघुनंदन जय सिया राम, जय रघुनंदन जय सिया राम. माझं तो खूप सुंदर पण ताल चुकून घेते, त्याच्यामुळे माझं ऍक्सिडेंट
खूप सुंदर वाजवतो तू. तुला सवय कर बरं का, प्रॅक्टिस केली ना खूप सुंदर वाजवशील. आणि ही कला आहे, एवढं सोपं नाही. मला तुझं कौतुक करावं असं वाटतं, काही हरकत नाही. मी एका हाताने कानात बी द्यावे लागते, एका हाताने कानात चुकावं लागतं. जय रघुनंदन जय सियाराम. मी सांगू का, अवसान जर गेलं ना तर सरळ कला सुरू. आणि तू नेमकं तेच करून राहिलो. इतकं मस्त सुंदर ना. बघ तुला किती सुंदर वाजवता येतं, किती सुंदर वाजवतो तू. ताज्या निहानं म्हणतो कामावर जायला विकृत नाही ते. आता तुला मी शास्त्र संगीतात म्हणून टाकतो. कामावर जायला, कामावर जायला उशीर हा झाला, उशीर हा झाला, वाट माझी बघतो रिक्षावाला, रिक्षावाला. कामावर जाय दिन प्लसचे काही बोलायचे. मला राग रागिणी एकच राग येतो, पहिला दरसून मारी टाकसून. शास्त्र संगीत आहे गोड. काय सांगत होतो मी, दादा कोण के आला नाही विषय बघत पाठ केलं. आणि ते कसं आहे, आता नेमकं बकरीला चारांसमोर वाघ आहे, बकरी चारा खायला नाही, बकरी पामकणार नाही का, वाघासमोर बकरी पामकेल का बाबा. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोड. म्हणले तो राम, म्हणले बघ सती, तुला जर त्याच्यातलं माहिती नाही तर तू पुढे बोलू नको. नाही मी परीक्षा घेणार. सती मातेने सीता मातेचं रूप घेतलं आणि प्रभू ज्या रस्त्याने जात होते गेले. देवाने बघून घेतलं, देव रस्ता बदलला होता. असं बदलत बदलत त्या काही जाई ना, त्या समोर आले. म्हणले आई साहेब, हे कशाला एवढं नाटक करत बसलंय. मी पत्नी करता वेडा नाही झालो. पंचवटीला असताना अग्नी प्रज्वलित केला, लक्ष्मण बाहेर गेलेला होता. अग्नीच्या स्वाधीन मी खरी सीता दिली. मायावी सीता रावण घेऊन गेलेला. काम जो आहे, जी इच्छा आहे, तो मायावी खोट्याच्या मागे पळतो. पुढे याचे विषय विवड कोणी लाजल्याच्या परत आले. भगवान शिवाने विचार केला, माझ्या पत्नीने माझ्या आईचं रूप धारण केलं ना, काम जाऊन टाकलं. आजपासून ही माझी पत्नी नाही, आईच आहे. अर्थात विकृताच्या दृष्टीने जाऊ नका. ते देव आहे, ज्यांनी आपल्याला घडवलं, ब्रह्मांड निर्माण केलं नाही. हे निमित्त सगळं. त्यांना जेव्हा कळलं सती मातेला, दक्ष राजाच्या घरी यज्ञाचं निमित्त होतं, सर्वांना आमंत्रण दिलेलं होतं, पण जावायला आमंत्रण दिलेलं. त्यांना संताप आला. त्यांनी बघितले ते सगळ्यांचा भाग आहे, पण माझ्या मालकाचा जो ब्रह्मांडाचा नायक आहे, देवादिदेव महादेव आहे, आणि तू बोलत नाही बाबा. त्यांना पप्पा म्हणत होते त्यावेळेला, आता बाबा म्हणत. जाता जाता नाही सांगून जातो, स्त्री हे शक्तीचं रूप आहे, पण बापाचं नाक आहे. लक्षात ठेवा. जगातल्या कुठल्याही मुलीला बापच आवडतो, आई आवडत नाही. काय सांगतोय मी, माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. जगातल्या प्रत्येक स्त्रीला बापच आवडतो, तुम्हाला सुद्धा. तुमचे आई वडील जर कधी इलेक्शनला उभे राहिले ना, मी चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही बापाला मत देणार, पण आईला देणार. हे तितकंच सत्य. मुलगी हे बापाचं नाक आहे, आणि मुलीचा पाय चुकला तर बापाचं नाक कापलं जातं. बापाचं नाक कापलं जाऊ नये याची काळजी मुलीने घेतली पाहिजे. दोन्ही कुळे उद्धरते. आमच्याकडून उदाहरण, स्त्री म्हणजे सर्वसामान्य समजू नका बरं का. हा फार कठीण. जाऊ द्या. आणि मग आले परत, काम लावून टाकला त्यांना, ते पश्चाताप झाला. आपलं सती मातेने विचार केला आणि त्या दक्ष राजाच्या घरी गेल्या. किती यज्ञकुंड धगधगत होतं, यज्ञकुंडामध्ये उडी टाकले. प्रभूंना जेव्हा कळलं, प्रभूंनी जटातून वीरभद्र तयार केला, तिथे पाठवलं. नाही का, शिवपुराण, शिवकथा, शिवचरित्र, शिव लक्षण याच्यामध्ये बघून घ्या. आणि तत्वाने बघा, तत्वाने बघा. तुम्ही महिनाभर मळ करू नका. तुमचा मळ किती निघेल बरं? एवढा एवढा निघेल का? एवढा बी निघणार नाही का. जगन्मातेने मळाचा गण बनवला, याचा अर्थ फार पण. आणि शिवजींना जेव्हा कळलं, तांडव नृत्य झालं. त्या रावणाने लिहिलेलं तांडव नृत्य बघा. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ दे, फक्त मनाने म्हणा तुम्ही
अवघ्या 5 मिनिटात संकटाचं निरसन होतं हे मी अनुभव घेतलेले. आणि तिथे शिवजी आले आणि सतीचं ते शिव विचित्रित पडलेलं खांद्यावरती गेले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्याची छेद केली. डोकं जिथे पडले ती कांगडा गेली, डोळे जिथे पडले ती नैना गेली, जीभ जिथे पडली ती ज्वाला गेली. हनुवंटी, उजवा गाळ, डावा गाळ, कान, पाठ, पोट, वक्ष, उजवा हात, डावा हात, बोट अशी 51 नाही का छेद भगवान शिवांनी केले. तोपर्यंत शिवजींना कळलं नाही. वेड्यासारखे सैरा वैरा चालत होते. आज तीच शक्तीपीठ आहे. काही पाकिस्तानामध्ये, काही आपल्या भारतात, जास्त करून भारतामध्ये माझ्या मते तरी 40 शक्तीपीठ आहे. इम्फाल मध्ये आहे काही असे. आता काही जेवढे शक्य असले तेवढे बघितले, जेवढे नाही शक्य ते दुर्दैव माझं. आणि ती शक्तीपीठ झाली. पण सतीने जातात, सतीचा भाव होता, सतीचा शुद्ध भाव होता शिवांवरती. म्हणून जाता जाता नाही सांगितलं की मी पुढच्या जन्मामध्ये माझ्या मालकाची मी सेवा करेन. आणि मग पार्वती हिमालयाच्या पोटी मैनावती आणि हिमालयाच्या पोटी पार्वतीच्या रूपाने अवताराला आल्या. आणि त्यांनी शिव प्राप्त व्हावा या जीवाला, शिवाच्या प्राप्तीशिवाय जीवाला शांती नाही, जीव आणि शिव. तर त्यांनी हिमालयात तप केलं, उपाशी राहिल्या. फार भगवान शिवांनी त्यांची परीक्षा घेतली. नागाने भविष्य वर्तवलेलं होतं त्यानुसार त्यांचं विवाह झाला. तारकासुराला मारण्याचं निमित्त होतं. विवाह झाला. आता वसंत पंचमी गेली. वसंत पंचमीला कामदेवाला जागृत केलं होतं. त्या दिवशी आंब्याचा मोहर आणून त्याची पूजा करून आपल्या घरात ठेवत असतात. आणि त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवांना तुळशी दळाने पुजायचं आणि कृष्णाला बेलपत्राने पुजायचं. हरिहराची भेट होते चातुर्मास संपल्यानंतर. फार मोठा उत्सव, आनंद वाटतो. आमचे माऊली परिवाराच्या गावागावांमध्ये धुळे, नंदुरबार, आमचं खरग, मेरगाव, बरीचशा अशा गावांमध्ये रात्री 12 वाजता दिवे लावत 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 भगवान शिवजींच्या मंदिरात तिथं खूप नयनरम्य दृश्य दिसतं, आनंद वाटतो असो. आणि त्यांनी मग शिवांनी त्यांना, भगवान महादेवाने सांगितलं होतं, बघ पार्वती, ज्याच्या नावात रकार नाही, ज्याच्या नावात मकार नाही तो मला आवडत नाही का. सती या नावामध्ये रकार नव्हता, मकार नव्हता, पण पार्वती रकार आहे, अपर्णा रकार आहे, अर्पणा रकार आहे. म्हणजे तुझ्या नावात माझ्या प्रभूचं नाव आहे, माझ्या प्रभूचं नाव आहे. आणि मग ते शिवलीला सुरू झाल्या. अवघी रचिले लीळा, लीळा ब्रह्मांड. एक कथा सांगतो फक्त या पहिल्या प्रमाणात. दुसऱ्या चरणात मी वेळेच्या अभावी चालत गेलो नाही. धर्म, हित, नीती तिथे आहे. मी संपूर्ण नुसता भास निर्माण केलाय देवाने. आणि देवाला काय आवडतं? नाम महादेव येथे निवडला. आपण तिसऱ्या चरणापर्यंत आलेलो. तत्पूर्वी सांप्रदायिक नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि नामस्मरण करा. एक छोटा, तुमचं जर भजन चांगलं झालं तर एक छोटं दृष्टांत देतो आणि सेवा पूर्ण करतो. राहिलेला भाग बघू कधीतरी. असं जरी आलो तरी मी भगवंताला ऐकून चालतो.
मग आपण भगवंताचं नामस्मरण करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जिथे आवाज जर हा आला, चला नाम महादेव येथे निवडला. आतल्या अवतारामध्ये प्रसंग त्यांचा विधित होता, त्याच्यामुळे त्यांनी एक छोट उदाहरण देतो मी बरं का, आणि विषय माझा पूर्ण करतो. उदाहरण आहे एक 3-4 मिनिटाचं, आणि माझं 1 मिनिट 1.5 तासाचा असतो. मग किती मिनिटं? तर पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या दिवशी पार्वती माता वृंदावनला जायची. सर्व एक आहे, हरिहरादी भेद नका करू. राम आणि श्री एकच आहे. नाथ बाबा माझे सुंदर सांगतात, हा भेद कशा करतात? हे बोळ दैवत आहे. कोण नाव घेत त्याला प्रसन्न होऊन जातं. आणि भस्मासुराला त्यांनी देऊन टाकलं होतं, नाही का? बीजेच्या दिवशी भगवान शिवांच्या समाधीतून ते जागे झाले थोडा वेळ, आणि शेजारी बघितलं तर पार्वती माता नाही, पार्वती नाही. आले नाही. म्हणले काय? मी 3 दिवसापासून बघतोय तू नाहीये कैलासामध्ये. अहो म्हणले मी दर पौर्णिमेला जाते. कुठे जाते? म्हणजे मी वृंदावनामध्ये. वृंदावनात काय आहे? अहो वृंदावनामध्ये पूर्ण चंद्र आहे, रास क्रीडा असते, किती गोपी जमतात, आणि भगवान श्रीकृष्ण बासरी वाजून आणि ती रास क्रीडेचा जो आनंद आहे. म्हणजे कागद माझ्या डोक्यावरती माझ्या भालमध्ये पण चंद्र आहे, हा सोडून तू जाते? हो तुमच्या भागमध्ये चंद्र आहे, पण तो विधीचा आहे, द्विज आहे, तुमच्याजवळ भेद आहे. ज्याने तुमचं नाव घेतलं तो कसा काय असे ना, तुम्ही त्याला वर देऊन मोकळून जातात. ज्याने नाव नाही, असं नाही की खूपच नाव घ्यायला पाहिजे. एका किराताच्या मुलाचा नियम होता, बकऱ्या चारायला. बकऱ्या कळत होत्या तुम्हाला? नाही, इतके मागासलेले. तुम्हाला बकऱ्या माहिती नाही? शेळ्या. हा, गाय नाही पाहिली तर चालते, पण शेळी पाळायची.
उत्पन्न देते ते. नाही. आमच्याकडे त्या काय म्हटलं तुम्ही, शेळ्या, आमच्याकडे त्यांची पूजा करतात. तुमच्याकडे इकडे ते आहे का? आमच्याकडे ते हे पण आहे, एकदम नमचोटने जर पिऊन घेतली तर तो डायरेक्ट म्हणतो नाशिक इकडे येऊन टाकते. हे काही नाही, दारू नाही. इतकं काय मागासलेलं भाग, दारू नाही, मांसाहार नाही. म्हणजे अरे तुम्ही जीवन कसं काय जगता? पिऊ येते मला तुमची साधी बायको सुद्धा त्याला किंमत नाही. आमच्याकडे आहे राणी माझी, पिऊन जर आला ना तर आमच्याकडे बाई म्हणते काय झालं ताई, म्हणे पोतारा पिऊन आलेला आहे म्हणे मला. पोतारा म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे नाही. काय म्हणतो त्याला बाई? मजबूत बसलेली तुमच्याकडे, सांगता येत नाही, दाखवता येत नाही. सासूला अवघड जागी दुखणं जवळ डॉक्टर पूर्वीची बरं का. आताची तर सासू पुढे गाडी चालवते ऍक्टिवा आणि जवळ खांद्यावर आठवून बांगत जग सुखी. सासूला मम्मी म्हणतो, नका ना मम्मी, तुम्ही खूप थकून गेल्या. अरे मूर्खा, आई वडील घरी काय करतायत ते बघ. नाही का खालच्या आलेल्या पेकुटीच्या मागे काय लागलं. एक लक्षात ठेवा, केव्हा घडतं? सकाळी बैर दिशेला जाताना उजवा हात डाव्या हातावर 1000 पाणी टाकतो, दिवसभर डाव्या हाताला पाणी टाकावं लागतं. तुम्ही जर सत्कर्म केलेलं असेल, मजाने तुमच्या जीवनामध्ये दुःख होईल. हे मी तुम्हाला ही साखळी आहे. आता होता तो विषय. आणि म्हणले का ग, मला पण घेऊन चल. म्हणले देवा, तिथे गोपी लागतात. गोपी हे भक्तीचं स्वरूप आहे. गोपी असेल तरच त्याला प्रवेश आहे वृंदावनामध्ये, पुरुषाला प्रवेश नाही. मग मला गोपी बनव. कस काय गोपी बनव? काही का, कुठलंही काही होता येईल का? तुम्हाला गोपी कर, काही कर पार्वती, पण मला रास क्रीडेत घेऊन चल. महादेवांनी सांगितलं. आणि मग त्यांनी म्हणजे 1 महिना पौर्णिमेला अवकाश आहे, 1 महिना प्रॅक्टिस करावी लागेल. शिव तत्व जी आहे ती ह्याच्यातून सांगितली गेली रास क्रीडेची. म्हणजे तुमचं जे डोकं आहे ना, हे कधीच धुतलंय आणि कधीच नाही. मजबूत मळ आहे, एकमेकांमध्ये अशा गटा गुंतलेले आहेत, त्याला मोकळं करावं लागेल. म्हणजे काही हरकत नाही. शृंगी नंदिकेश्वर यांना आज्ञा केली, त्यांनी लगेच क्लिनिक प्लसचा शॅम्पू आणला, आणखी 2-4 शॅम्पू आणले. विचार त्या बायाचे शॅम्पू लावतात, प्रत्येक बाईचे केस गळतात. शॅम्पू बंद करा, शिके काही आणा, व्यवस्थित राहा, व्यवस्थित करा. काहीतरी जगाच्या जग बदलू द्या ना, आपण नका बदलू. आपण संस्कृतीने बघा किती आनंद मिळतो. आणि म्हणजे याला धुवावं लागेल, आधी डोकं मोकळं करावं लागतं संसारामध्ये, परमार्थामध्ये. संसारात नाही, संसारात जेवढ्या लबाड्या बनणं बोलणार तेवढं माणूस श्रीमंत होतो. परमार्थात जेवढी सचोटीने वागणार तितका देव जवळ जवळ येतो. सत्यभामा दान करी, रुद्र नाही अंगीकारी, सेवकाच्या असेली धरून. तुलसी दलाचं माहिती जाऊ द्या तिकडे. मग ते डोकं घसरायला सुरुवात केली, खूप त्रास झाला. मग डोकं घसरल्यानंतर एक रुमाल दिला शिवांच्या हातात, म्हणजे जा उन्हात उभे राहा आणि असं वाकडं करून असं रुमाल कर, असं करून त्याला असं गुंडाळून ठेवा संध्याकाळपर्यंत. त्याच्यातलं पाणी जिरलं पाहिजे रुमालमध्ये. डोकं कोरडं करा, कोणताही मळ डोक्यामध्ये राहायला नको. त्याला असं करणं, त्याला तसं करणं, त्याला असं मारून टाकेल, त्याला तसं मारून टाकेल. आणि उद्याला आपल्या घरात गल्लीमध्ये सिमेंटचा रस्ता होता, 2 प्रकारे सिमेंट चोरून घेईल, याचे थैमान ते काढून टाका. मला ते इकडे नवलच सांगितलंय का नाही ते, म्हणजे आमच्याकडे कपाशी विकतात पण पाणी टाकून विकत नाही म्हणे महाराज. काय सांगितलंय मला सांग ना. आम्ही कपाशी विकतो ना, पाणी टाकून विकत नाही.
म्हणूनच म्हटलं तुमच्याकडे देव आहे देव. पाणी टाकून मी करते. डोकं वगैरे धुतलं पुसलं वगैरे आणि स्त्रीची गोपीची भक्तीची लक्षणं सुरू केली आमच्या पार्वती मातेने. साडी नेसवायला सुरुवात तर मग ते डोकं विचारताना खूप त्रास झाला, कारण गुंतागुंतीचं डोकं होतं. विचार गुंतागुंतीचे विचार मोकळे करा, डोकं मोकळं करा, मग परमार्थात आनंद पाहतो. परमार्थ करावा लागतो, संसार करावा नाही लागत, माहितीये तुम्हाला. म्हणून परमार्थामध्ये कष्ट आहे, पण आनंद तसाच आहे. आनंद तसाच. मुक्या माणसाला गुळ द्यायचा खायला आणि त्याला विचारायचं कसा लागतो, कसं सांगेल तुमच्यामध्ये. ज्याला बोलता येत नाही त्याला गुळ द्यायचा खायला आणि मग विचारायचं कसा लागतो. सांगता येईल नाही सांगता येईल. असं घडलं का कधी दोन्ही हाताने टाळ्या वाजतात कधी नाही. याच्यावरूनच कळतं की कीर्तन काय बापानी का मुलगा आधी जाऊ दे बाबाविषयी आपल्याला पुढे जायचं. काही मी प्रश्न विचार नाही हो, मी दोन्ही आले काही बोलून शपथचे. आणि डोकं विंचरलं, मोकळं केलं, विचार काढून टाका. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी एकच तत्व ठेवायचं नाही का. 33 कोटी देव कंगाळायचे एकच. कुठल्याही देवात एकच तत्व बघा. तो किराडचा मुलगा असा होता ना, तो बकऱ्या चारायचा. बकरी चारताना हातात काठी घेतली, काठी होतीच त्याच्यात पाला बिला. आता तिथे एका झाडाखाली शिवलिंग होतं, शिवपिंड होती. त्याने असं काठीने बाजूला केलं. त्याला काय कळलं ना, ते शिवलिंग दिसलं, त्याने धन दिशी काठी मारली. त्याला मजा वाटली. मग त्याचा तो नित्याने होऊन गेला. शिवपिंडीला काठी मारायची. एक दिवशी खूप आजारी आई म्हणे वो जेवण, आणि ते काठी मारल्याशिवाय तो त्याच्या बरोबरची जी शिदोरी नेली होती ती खात नव्हता. जेवायला बसला, त्याला एकदम आठवण आली. म्हणे आई 10 मिनिटं काठी घेऊन पळत काठी मारणार शिवजी प्रकट झाले. किती एकनिष्ठता आहे त्याची. रावणाची भक्ती 5,500 किलोमीटर सोडून प्रभू त्याच्या प्रांगणामध्ये गेलेले आहे. त्याच्या घरी गेले, त्याला नाही जावं लागलं. लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली ना, सुशेन वैद्याला हनुमंताने घरासमोर घेऊन आले. तिथे वैद्य उपचार वगैरे झाले आणि प्रभू सुशेन वैद्याला घेऊन कडकडून भेटले आणि त्याच्या खांद्यावरती मांडून ओसावसे रडायला. सुसेन, तुझ्यामुळे आज माझी इज्जत वाचली. मी काय उत्तर दिलं असतं? मी अयोध्येला कोणत्या तोंडाने गेलो, माझा भाऊ जो आहे वगैरे बोलायचे, धसधसा रडायचे. भगवंताने सुशेनला थोडस दूर म्हणजे मिठीतून बाजूला झाले आणि हनुमंतरायांनी सुशेनची बोची पकडली. असं ओढत पार कोपऱ्यात घेऊन गेलं. दाढीत चटा घुसून गेलेले आहे. अनशयन गुंफा तुम्ही पाहिली असेल. बद्रीनाथ पासून 7 किलोमीटरवर अनशयन गुंफा आहे मंदिर. अस्थि पंजर बसलेले, पाणी नाही. जगाला सुख मिळावं म्हणून तो करतो. हे विश्व नाही का पसायदानासारखं. आणि बोची पकडले, त्याला सांगितलं सांग असं कोणतं पुण्य केलं होतं की ब्रह्मांड नाही तुझ्या प्रांगणामध्ये घर इथेच आहे, तुझ्या प्रांगणामध्ये तुला बिलगून ढसा रडताय, असं काय केलं होतं? नित्य नेम नामी ते पाठ केला पाहिजे. भगवंताचा नित्यनेम केला पाहिजे. परमेश्वराचं नित्यनेम कोणाही जीवाचा न घडू मत केलं पाहिजे. म्हणजे काय नियम आहे तुझा? मार तुझी काठी खाण्यासाठी मी वाट बघत होतो. म्हणजे दुसऱ्याने आपल्याला त्रास जरी दिला तरी आपण हसत नाही का
ते साडी नेसवायला सुरुवात केली, वेणी घालायला सुरुवात केली, डोकं विचारलं वेणीचे 3.5, आता काही वेण्या राहिल्या नाही. गोऱ्याने उपटून घ्यायचे आणि त्यांची लिहिलं तूप लावून पुन्हा आले. काय संस्कृती आहे का? जर गावाला फुटला ना तर चुरेड सुंदर दिसते. आणि त्या माऊलींचा दोष नाही. मी म्हटलं ताई तू असं का करते? म्हणे बाबा मला बी आवडत नाही यायला साडी, पण माझ्या नवऱ्याला आवडतं, मी तिच्या नवऱ्याकडे गेलो. काय असं का? मी ती सुंदर दिसली पाहिजे, तुला कसं झालं? सुंदर दिसली पाहिजे तुझी बायको तुला दिसली पाहिजे का दुनियेला दिसली पाहिजे? न थटताना सुद्धा सुंदर. आणि ती वेणी नाही का, कथा त्रिवेणी संगम देव वाव. त्रिवेणी संगमामध्ये दोनच दिसतात, देव आणि भक्तच दिसतो. पण नामस्मरण कुठे? नामस्मरण ही गुप्त सरस्वती आहे. आलं त्या लक्षात? ज्ञान देव मौन जप माळ अंतरी धरून सतत मनामध्ये नामस्मरण झालं पाहिजे. ओ काय जे असेल तुम्हाला जे आवडत असेल, हरिहरा नाम शहरा, तुम्हाला जे आवडत असेल ते नाम, पण अंतःकरणात सतत चाललं पाहिजे. नाही का? देवाची उभारी उभाक्षण बरी मेथीची भाजी केवढ्याची चिडली नको. वेणी घातली, सजवलं, साडी नेसवायला सुरुवात केली. ते साडीचा पदर असा टाकून डोक्यावर घ्यायला लागला, तो बाबाचा जीव गुदमरायचा, तो भस्कन. पार्वती माता म्हणायची यांना आवरण हे नाही चालत, हे विषारी आहे. हे सगळे विषारी नाही, यांच्या कंठामध्ये विष आहे, यांच्या डोक्यात विष आहे, हे विषारी आवरा. असं तसं करून मंडळी गोपी बनवली. गोपी बनवल्यानंतर आता स्त्री एकदम नाजूक असतात. त्यांचं खाणं पहा, कुठलीही जगातली बाई पहा, 15-20 भाकरी खाल्ल्याशिवाय राहत नाही. किती खातात? एवढं खातात. आणि खाताना कसे खातात? कोण सुद्धा आलं नाही. पाणीपुरी खाताना ना तशा डायरेक्ट गिळतातच त्याच्या. 10 रुपये घेऊन जातात ते एवढ्या मोठ्या पर्स मध्ये, फक्त 10 रुपये राहतात. काही स्त्रियांचं चाललंय बघा, किती का गर्दी असे ना, एसटी वाला उभा राहील, थांबरे हो मी येते ना, काय घ्यायचं नाही तुला, एकदम हळूहळू चालतील. पंगतीमध्ये जेवताना माणसं बघ अशी धावपळ करून बसतात, कावरल्यासारखं भेटलंय की नाही भेटलंय, एकदम शांततेने बसतील. बायांची एक पंगत तुटली जाते तोपर्यंत मानायचे 4 उठतात, ते बक्का खातात. खोकले ना तर 4 जणांच्या अंगावर भातच भात. इकडे अमुक इकडे इथे वाटते. स्त्रिया कधीच आरोळ मारत नाही. ती शेजारची जाण, अरे भाऊ इकडे ना, इथे पापडी दे ना हिला, मग तेव्हा म्हणते इले बी द्या. एकदम मोठं खातात ते असं. बरं चाल आले ठुमकत नार लचकत मार उलटत हिरव्या रान, एकदम असं हळूहळू येतील, बिलकुल व्यवस्थित येते. चाल हळूहळू, खाणं हळूहळू, अंतःकरणामध्ये प्रेम आहे, सगळं काही आहे. म्हणजे तुम्ही चालून दाखवा, आपण तर बापरे 3-4 जणांच्या मांड्यांवर पाय ठेवतो. ते म्हणले असं नाही चालणार. मग हा पदर हातात धरायचा, असं डोक्यावरती पदर, एक तर दाढी मुछा काढल्याच नव्हत्या, मग त्याच्यावर डोक्यावर पदर. आणि कसं चालायचं? असं नाजूक चालायचं, एकदम असं बस पळायचं नाही. सर्व नाजूकता शिकवली. आणि पौर्णिमेच्या दिवशी वृंदावनामध्ये माझ्या महादेवांना, सांब सदाशिवांना मा पार्वतीने गोपी बनून वृंदावनामध्ये नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, नगर में जोगी आया, राधिका के घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ।
देण्याकरता राधा आहे नाही का? गेट पास मिळवण्याकरता राधाजी आहे. राधा आधारने आधार मिळवतो राधा बनते. माझ्या वडिलांना म्हटलं माझं नाव फार चुकीचं ठेवलंय आधार नाव. त्याचे म्हणले बेट्या आधारने आधार मिळवतो राधा बनते. आधार 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 जाऊ दे तो विषय. आणि प्रत्येक गवळण यायची, गोपी यायची, पाच दाखवायची, मध्ये जायची. भक्तीमध्ये स्त्री पुढे एक पहिला नंबर असतो लक्षात ठेवा. शिवजी मागे घुमूट एवढा मोठा घातलेला, पार्वती मातेने घुमूट नाही काही नाही, डायरेक्ट असं उचलला म्हणले काय साहेब कोण आहे? पार्वती माता एवढी, शिवजी भले मोठे राकट पाय एकदम, म्हणे ही गोपी आहे. म्हणे एवढी मोठी गोपी, म्हणे खात्या घरची ती काय तुटेल घरची आहे का? 25 किलो गहू तांदूळ भेटतात त्याच्यावरची आहे ती जास्त श्रीमंत आहे ती. म्हणे तोंड नाही, ते राजस्थानकडचे आहेत ते, तिथे राहतात, तिथे घुंगट पद्धत, घुंगटवर आपण तर बाया आहोत ना, तरी पण नाही. बायांना तर बिलकुल चेक दाखवणार नाही. फार झालं तर लग्नात उघडं नसते आपण. आणि मग सोडलं. पार्वती मातेच्या विश्वासावर मध्ये गेल्या सगळ्या गोपी ताल बदलून आणि भगवान कृष्ण प्रकट झाले. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद आनंदी आनंद भगवान परमात्म्याच्या हातामध्ये रंग आहे. 9 रंग या विश्वामध्ये भगवंताने फेकलेले आहे. शोक आहे, आनंद आहे, विविध सरपणा आहे, 9 रंगामध्ये विश्व जगत आहे. एकच रंग असा भारी आहे की त्याच्यात आनंद, तो म्हणजे भक्ती रंग. भक्ती रसाचा रंग. कोणीच सुटणार नाही भगवंताच्या नजरेतून. एक लक्षात ठेवा, इथे आपण फसू शकतो, पण आपलं केलेलं कार्य कोणीतरी पाहतो याची आठवण करतो. बघणारा एक आहे. राधे जरा जपून जा तुझ्या घरी, आज गोकुळात रंग खेळतो हरी. राधिके जरा जपू जा तुझ्या घरी. तोच चोर चित्त चोर रंग टाकीतो, रंग रंगला कुणान सोडतो. प्रत्येकावरती त्याचाच रंग आहे. आणि देवाला पाहिलं मंडळी, आणि माझे महादेव सदाशिव साम यांचा ताल चुकला. एक तुम्हाला भक्तीमध्ये जेव्हा मनुष्य परिपूर्ण होऊन जातो त्यावेळेला ताल राहत नाही, चाल राहत नाही, काहीच राहत नाही. संपूर्ण विसर पडतो. कंठी प्रेम धाटे हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप मग राम नामी उपजले आवडी. सुख घडो घडी वाढू लागे, वाढू लागे.
मनावर नाही. आणि काल चुकला त्यांचा. भगवान कृष्णाने मनेमन नमस्कार केला सदाशिवाने. म्हणले देवा असं काय रूप घेऊन आले तुम्ही माझ्याकरता. आणि हळूहळू त्यांच्या जवळ गेले. जी सांज वेळ आहे मंडळी भगवंताची भेटण्याची, आणि थांबवली रासक्रीडा. पण तो पदर बाजूला सारला. जीव आणि शिव याच्यामध्ये एक पडदा आहे. हा पडदा बाजूला केला. परमात्मा समोरच आहे. बाजूला केला आणि काय सांगा भगवान कृष्णाने हात जोडले. अहम निर्विकल्पो निराकार रूपम. देवा तुमचं रूप किती सुंदर आहे. निराकार निर्विकल्प रूप आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. चिदानंद रूपम शिवोहम 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 शिवोहम. ज्ञानेश्वर माऊली काय मंडळी, नदी सागराला मिळाली ना सागर राहत नाही ना नदी राहत नाही. ऊसाची साखर झाल्यानंतर ना ऊस नाही ना साखर नाही, एक तत्व उरतं. आणि माझे शिव तेच आहे, एकच तत्व. माझ्या अल्प बुद्धिमत्ताप्रमाणे मी भगवान चंद्रकेश्वरांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. काव्याच्या लाईटाने ते जर प्रकाशमान होत नाही, पण ज्याचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व त्याने टिकून ते मला तयार करायला तयार नाही. मी सेवा करत असताना बाबाजी 42 वर्षामध्ये माऊलीच्या समोर आणि चंद्रकेश्वरांच्या समोर सांगतो, मी माझ्या तोंडाने पहिल्यांदा का 92 पासूनची आस्था माझी इथं झाली. 1992 पासून जयचंदजी काशीवर अमदावाद शासनाचा एक मोठा पुरस्कार त्यावेळी बहाल केले. पुरस्कार ते काय करतात पोतडीवर पडले. ह्या लोकांच्या पुरस्काराने आपण मोठे नाही, लोकांच्या डायरीत आपलं नाव नसावं पण त्याच्या डायरीत आपलं नाव असावं अशी भक्ती करा. कशी चंद्रकेश्वरांच्या डायरीमध्ये तुमचं नाव नोंदलं गेलं पाहिजे अशी भक्ती करा. अमंगळपणा सोडा, वाईट विचार सोडा. ह्या जग आहे, चाललं जायचं एक दिवशी. वाईट खात असाल तर खाऊ नका, मांसाहार करू नका. आणखी एक सांगतो, कोणतीच स्त्री मांसाहार करत नाही. शास्त्र सांगतं जी करते ती कैदाशिनीचं रूप आहे. म्हणून कमीत कमी स्त्रियांनी तरी नाकारलं. हे जाऊ द्या, लांडगे लोणगे खातात, लांडग्यांना कतरल्याशिवाय स्त्री काय ना करू शकेल. वर्तुळ, अनंत वर्तुळ कितीही बिघडले तरी चालतात, पण केंद्रबिंदू बिघडायला नको. जगाचा केंद्रबिंदू म्हणजे स्त्री आहे. आलं का लक्षात? ही स्त्री आहे, तिच्या मर्यादेत काही नाही, सुख सगळं आनंदी होतं. मुलांनी सकाळी आई वडिलांच्या पाया पडायचे, दर्शन घ्यायचे. स्त्रियांनी पण मालकाच्या, अरे कसा का असे ना, तुमच्या डोक्याला जी लाल भिंती चमकते ना, तो मालक आहे म्हणूनच फार मोठा स्वाभिमान येतो. असो, आज सेवा करताना मी बोललो, माझ्याकडनं काही चुकी झाली असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा.
जी योग्य आहे ते माझ्या बाबांचं, माझ्या आईचं, माझे तुकोबा ज्ञानोबा राय आणि भगवान शिवचंद्रिकेशांचं अपशब्दाबद्दल क्षमा मागतो आणि माझ्या सेवेला मी पूर्ण देतो.